Good evening to all. Am I audible? Okay. गुड इव्हनिंग एव्हरीवन. एक छोटी इन्स्ट्रक्शन आहे. जसं तुम्हाला काल सांगितलेलं 7th आणि 8th चा क्लास कंबाईन होणार आहे आणि प्रतीक्षा मॅडम तुमचा क्लास घेणार आहेत. सो प्रतीक्षा मॅडम सुरुवातीपासून घेणार आहेत. ओके, म्हणजे तुमचं मागच्या वेळी जे जे झालेलं आहे त्या सगळं रिवाइज करणार आहेत आणि मग क्लास कंटिन्यू होणार आहे. काही स्टुडंट्स अब्सेंट होते किंवा उशिरा जॉईन झाले, तर त्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण पुन्हा सिलेबस सुरू करणार आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आता क्लासमध्ये, सो दॅट परत रिव्हिजनची वेळ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे. ओके, सो नाऊ प्रतीक्षा मॅडम यू कॅन कंटिन्यू. Okay, ma'am. Is my screen is visible to all? My voice is clear? Okay. So we will start. So in first half hour, I will going to take 7th standard, and in next half hour, I will going to take 8th standard. Okay, 7th standard, and then after 8th standard. सो आता आपण फक्त बेसिक बघू आज. ओके, 7th स्टँडर्डच्या आधी आपण थोडं बेसिक बघू. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. तुमचा पहिला चॅप्टरचं नाव काय आहे? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. In previous classes, we have learned about the line segment, angle bisector, etc. Okay. आता मला सांगा, तुम्हाला अँगल बायसेक्टर माहिती आहे का? अँगल बायसेक्टर काय असतं? त्याआधी अँगल काय असतं ते सांगा. सांगा बरं, काय असं अँगल? हा मनीषा. Any angle is made use of two rays. आवाज नाही येते बाळा तुझा. ओके, आता लक्ष द्या इकडं. आवाज नाही येते तुझा. ऐका, सर्वात पहिले लाईन म्हणजे काय? आपण आज फक्त बेसिक्स बघणार आहे. ओके, तुम्ही मला रिस्पॉन्स द्यायचा आहे. मी जे क्वेश्चन विचारेल तुम्हाला, बेसिक क्वेश्चन्स. हा, यस मनीषा बोल. हात वर केलायस ना तू? टीचर माझं ब्लूटूथ. हा बोल. हॅलो. Ray that divide any angle into two equal parts. ओके, दॅट इज अ डेफिनेशन ऑफ अँगल बायसेक्टर. मी ओके, ती राईट आहे. अँगल विचारला होता ना मी. ओके, Any angle is made up of two rays starting from a common end point. ओके, ओके. ओके, नाव लिसन हिअर. लाईन म्हणजे काय
हे बघा, आता इथे एक पॉइंट आहे ए. ओके, कन्सिडर करा, इथे एक पॉइंट ए आहे, इथे काय आहे बी. जेव्हा आपण हे दोन पॉइंट जॉईन करतो, काय तयार झाली इथे? लाईन झाली, राईट? लाईन तयार झाली. आता लाईन म्हणजे काय? लाईन काय असते? दोन पॉइंटला जॉईन करते. आणि लाईन काय असते? 1D असते. 1D माहिती तुम्हाला? 1D, 2D, 3D. आता लाईन कसे असते? आपण लाईन कितीही एक्सटेंड करू शकतो, राईट? आपण लाईनला वाढू शकतो, इकडनं आपण कितीही ती लाईन वाढू शकतो, स्ट्रेट लाईन. ओके, व्हॉट इज मीन बाय सेगमेंट? सेगमेंट काय असतं? येस, मी बोलू? हो बोल. A line segment is bounded by two fixed endpoint. ओके, आता इकडे लक्ष द्या. आपण काय घेतली? ए आणि बी हे दोन पॉइंट घेतले होते. ती काय झाली? आधी लाईन तयार झाली होती, राईट? मग आपण त्या लाईनला काय केलं? एक्सटेंड केलं. काय केलं? पुढे एक्सटेंड केलं. आता ह्या पॉइंट जो ए आणि बी आहे, आता ही लाईनचा काय एक तुकडा आहे, राईट? एक शॉर्ट पार्ट आहे. कशाचा? लाईनचा. आपण जी लाईन काढली आहे त्याचा एक काय स्मॉल पार्ट आहे, राईट? मग त्याला आपण काय म्हणणार? सेगमेंट. लाईनच्या स्मॉल पार्टला काय म्हणू आपण? सेगमेंट. आणि ती सेगमेंट एका एंडला, एका पॉइंटने म्हणजे ए ने आणि दुसऱ्या एंडला बी, म्हणजे दोन पॉइंट्सने जेव्हा ती बाउंडेड असते, बरोबर? त्याला आपण काय म्हणू? ए बी सेगमेंट. ही सेगमेंट काय झाली? ए बी सेगमेंट. कळतंय का? सेगमेंट इज द पार्ट ऑफ अ लाईन, बरोबर? ओके, आता सेगमेंट झालं. मग आता मला एक सांगा, प्लेन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्लेन? काय असतं प्लेन? काय असतं प्लेन म्हणजे काय? सी, प्लेन म्हणजे काय? अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. एका फ्लॅट सरफेसला प्लेन म्हणतात. आता माझी स्क्रीन दिसते, ती पण एक फ्लॅट सरफेसच आहे, बरोबर? फ्लॅट सरफेसला काय म्हणतात? प्लेन. आणि आपली प्लेन काय असतो? हा काय असतो? 2D असतो. 2D डायमेन्शन. 2D डायमेन्शन म्हणजे काय? त्याला एक्स ऍक्सिस आणि काय असतं? वाय ऍक्सिस, बरोबर? वन डायमेन्शन म्हणजे काय? आपली लाईन काय आहे? वन डायमेन्शन ही फक्त लाईन आहे, स्ट्रेट लाईन. ही काय? एक्स ऍक्सिस. फक्त एकच ऍक्सिस आहे, राईट? ऍक्सिस माहिती आहे ना सगळ्यांना काय असतं? माहिती का ऍक्सिस? ओके, तर प्लेन आपलं कसं असतो? फ्लॅट सरफेस असतो. काय असतो? फ्लॅट सरफेस विच इज 2D, 2 डायमेन्शनल. ओके, आता मला सांगा, व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन्स? हे सगळं बेसिक विचारते मी तुम्हाला जॉमेट्रीचं, म्हणजे कसं तुम्हाला पुढे सोपं जाईल कळायला. दीपिका,
Ma'am, parallel lines are that which do not intersect each other. Very good. Parallel lines do not intersect with each others. Okay. आता समजा ही लाईन आहे आणि ही लाईन आहे, हे पॅरलल्स आहेत का? सांगा बरं. समजा ही ए आहे आणि ही बी आहे. इज दे आर पॅरलल्स? Yes. ओके. मला एक सांगा, ही छोटी आहे आणि ही मोठी आहे, तर त्याचा काही इफेक्ट होईल का पॅरलल लाईन्स, की काही कंडिशन्स आहेत का तशा? आता ही स्मॉल आहे बरोबर. No. राईट, व्हेरी गुड. म्हणजे कसं, ही स्मॉल आहे, ही मोठी, त्याचं काहीही याच्यात कन्सिडर केलं जात नाही. कारण माहिती का, कारण की ही जर एक्सटेंड केली पुढे, ही पण आपण एक्सटेंड केली, तर पुढे जाऊन ते इंटरसेक्ट होणारच नाहीयेत. राईट. जर स्मॉल असो किंवा दोघांची लेंथ काहीही असो, पण जर त्या इंटरसेक्ट होत नसतील तर त्यांना आपण पॅरलल लाईन्स म्हणू शकतो. ओके. व्हॉट इज मीन बाय परपेंडिक्युलर? व्हॉट इज मीन बाय परपेंडिक्युलर लाईन्स? काय असतात परपेंडिक्युलर लाईन्स? परपेंडिक्युलर म्हणजे काय सांगा बरं. काय असतं परपेंडिक्युलर? ऐकलाय ना हा शब्द? येस दीपिका. Lines which intersect each other are called perpendicular lines. आवाज नाही येते, आवाज नाही येते बा. Hello, ma'am. येस. Lines which intersect each other are called perpendicular lines. हाफ डेफिनेशन राईट आहे. हाफ. येस आदेश. At right angle. Very good. When two lines form an angle of 90 degree with each other, they are called as perpendicular to each other. Okay. When two lines form an angle of 90 degree with each other, they are said to be perpendicular to each other. Okay. आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन कन्सिडर करा. एकच लाईनने त्यांनी काय म्हटलं, दोघी लाईन एकमेकांना 90 डिग्रीवर जेव्हा इंटरसेक्ट करतात तेव्हा त्या दोघांना काय म्हणतात, परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ही जी लाईन आहे तुम्ही ही कन्सिडर करा आधी. ही इथं कुठं कट करते, 90 डिग्रीला. राईट. आणि ही जी दुसरी लाईन आहे ती पण कशी करते, इकडनं बघा, ही पण 90 डिग्रीला करते. राईट. दोघी लाईन जेव्हा एकमेकांना 90 डिग्रीवर इंटरसेक्ट करतात तेव्हा आपण काय म्हणतो की ते बोथ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. कळलं का? Yes. ओके. आता अँगल म्हणत होता. अँगल म्हणजे काय? वेरेवर वी सी टू लाईन्स मीटिंग. बरोबर. जेव्हा आपण दोन लाईन मीट होताना, आता तुम्ही एक एक्झाम्पल घ्या. आता घसरगुंडी माहिती तुम्हाला सगळ्यांना. आता ही जी आहे, हा एक मिनिट, आपण एक पिक्चर काढू त्याचा. हे काय ग्राउंड आहे खाली. तर ह्या ग्राउंडचं आणि हे जे स्ट्रेट आहे याचं दोघांचं कुठे मीट होतंय, एका पॉइंटला मीट होत आहेत. राईट. जेव्हा टू लाईन्स एका पॉइंटला मीट होतात तिथे काय फॉर्म होतं, अँगल फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, अँगल. बरोबर. बरेच एक्झाम्पल आहेत. असं घ्या, जेव्हा ह्या दोघी लाईन्स ह्या पॉइंटला मीट करतात तेव्हा काय फॉर्म होतो, अँगल. ओके. आणि यांना काय म्हणतो आपण, आर्म्स ऑफ द अँगल. आर्म्स ऑफ अँगल. आता समजा ए बी सी आपण दिलं, कसं लिहितो बरं आपण, अँगल ए बी सी. मला एक सांगा, आपण लिहितो कसं, या हे जे आहे मी तुम्हाला हे दाखवलेलं, याला लिहिणार कसं आपण, तोंडी सांगा कसं लिहितो आपण. Angle ABC. हा, आपण अँगल ए बी सी, अँगल सी बी, ए सी बी का नाही म्हटलं आपण, ए सी बी सांगा बरं. D common point. व्हेरी गुड.
आपण नेहमी ए बी सी किंवा अजून काय लिहू शकतो, और अजून एक काय लिहू शकतो, CBA. CBA. व्हेरी गुड. अँगल CBA. आणि आपण काय म्हणतो, इथे जर मेजरमेंट लिहायचं असेल, मेजरमेंट म्हणजे काय, मोजतोय आता आपल्याला अँगल मोजायचा असेल, मेजर करायचा असेल, तर पुढे कसं लिहायचं, की समजा आपण कन्सिडर करू की हा 30 डिग्रीचा अँगल आहे. ओके, आपण कसं लिहितो, मेजर M ऑफ ABC बरोबर इज इक्वल टू 30 डिग्री. हे आज फक्त आपण नोटेशन्स वगैरे बघणार आहेत, म्हणजे कसं पुढं मला घेताना मग ते इझी जाईल. बरोबर, बेसिक कॉन्सेप्ट आता घेईल. कळतंय ना सगळ्यांना मी काय सांगते ते. आणि आपला बी काय असतो, व्हर्टेक्स असतो. काय असतो, आपण त्याला व्हर्टेक्स म्हणतो ना. आता आपले कोणते कोणते अँगल असतात, 90 डिग्री, राईट अँगल, ऍक्यूट अँगल, ऑप्ट्यूज अँगल. बरोबर, हा काय झाला, राईट अँगल. म्हणजे 90 डिग्री जेव्हा दोन लाईन्स चा अँगल जेव्हा 90 डिग्री असतो त्याला आपण काय म्हणतो, राईट Right अँगल. angle. ऍक्यूट अँगल कशाला म्हणतो, सांगा बरं, ऍक्यूट अँगल कशाला म्हणतो आपण. Angle lesser than right angle. येस, अँगल लेसर दॅन राईट अँगल. मला सांगा, ही जी मी ही फिगर काढलीये आणि ही काढलीये, दोघं ऍक्यूट आहेत का. येस ऑर नो, दोघं ऍक्यूट आहेत का. येस, व्हेरी गुड, दोघं ऍक्यूट अँगल आहेत. याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं, कारण की इकडनं जर तुम्ही राईट अँगल काढला, तुम्ही प्रोटेक्टर माहिती तुम्हाला कसं यूज करतात. बरोबर, प्रोटेक्टरला दोघी साईडने असतं, असे दोन असतात राईट, मध्ये 90चं असतं, इकडं पण असतात आणि खालीही असतात. बरोबर, म्हणजे आपण दोघी साईडने मेजर करू शकतो. म्हणजे आपला जो अँगल आहे इकडनं असा 90 असेल तर तो इकडं काय जाईल, या साईडला ऍक्यूट अँगल कडे जाईल. बरोबर, ऑप्ट्यूज अँगल काय असतो, हा झाला तुम्ही, हे दोघं झाले तुमचे ऍक्यूट अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री. ऑप्ट्यूज अँगल काय असतं, Angle major than right angle. मेजर दॅन, ग्रेटर दॅन, Right angle. हा, ग्रेटर दॅन राईट अँगल. दिस. अजून कसं काढू शकतो आपण, दोघं ऑप्ट्यूज आहेत का. Yes. म्हणजे इकडं काय असेल, त्याचा 90 असेल, इकडं काय असेल, 90 असेल. बरोबर, 90च्या इकडे तो ग्रेटर झाला आणि इकडेही तो ग्रेटरच होतोय. बरोबर, अँगल बायसेक्टर. नाव वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय अँगल बायसेक्टर. इथपर्यंत काही डाऊट आहे का, कळलं ना सगळ्यांना काय असतं, लाईन सेगमेंट, प्लेन, पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स, अँगल.
ना अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, की ही बघा, ही जी लाईन आहे, अँगल बायसेक्टर डिवाइड अँगल इंटू 2 इक्वल पार्ट्स. आता हा तुमचा अँगल आहे समजा 30चा, पूर्ण अँगल तुमचा 30 डिग्रीचा आहे समजा. ओके, ह्या अँगल बायसेक्टरने काय केलं, 15 आणि 15 मध्ये काय केलं, त्याला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. बरोबर, कळतंय का? 15 आणि 15 मध्ये काय केलं त्याने, इक्वल पार्ट मध्ये त्याला डिवाइड केलं. म्हणजेच काय की अँगल बायसेक्टर डिवाइड अँगल इंटू 2 इक्वल पार्ट्स. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे पुढे लागणारच आहे आता, अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर, पॅरलल. तर आपण आता तुमच्या याच्याकडे जाऊ, फर्स्ट चॅप्टर कडे. इथं तेच म्हटलंय त्यांनी की अँगल बायसेक्टर, यू सी द फिगर ऑफ अँगल ए बी सी alongside an angle bisector divides an angle into 2 equal parts. Is ray BM the bisector of angle ABC? Yes or no? स्क्रीन दिसते ना सर्वांना? Yes. सगळ्यांना स्क्रीन दिसायला काय प्रॉब्लेम नाही होते ना? सगळ्यांना दिसते? ओके. Oh. अँगल, येस, व्हेरी गुड. बीएम काय आहे याचा? अँगल बायसेक्टर आहे. बरोबर. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. ड्रॉ लाईन सेगमेंट पीएस ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर. आता काय करायचंय तुम्हाला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल लाईन सेगमेंटचा, तर इथे काय करायचं, पीएस त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय की पीएस हा एक लाईन काढा तुम्ही, 4 सेंटीमीटरची सेगमेंट काढा. ओके, सेगमेंट काढा 4 सेंटीमीटर अँड ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. नेम इट लाईन सीडी. ओके, याला काय द्यायचं, सीडी नाव. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय हे बघा, तो काय करणार आहे, इथे 90 डिग्रीला कट करणार आहे. बरोबर, 90 डिग्रीला कट पण करेल आणि हे जे पीएस आहे हे दोघं इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करेल. बरोबर, कळतंय का? पीएस या सेगमेंटला दोघं इक्वल पार्ट्स. बायसेक्टर हा शब्द काय करतो, इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. राईट. हाऊ विल यू व्हेरीफाय दॅट सीडी इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर? आता मी सांगितलं, माझ्याकडून सांगितलं गेलं. सांगा बरं, कसं व्हेरीफाय करणार की सीडी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे? कशावरून कळणार आहे तुम्हाला? काय करावं लागेल तुम्हाला की हा जो तुम्ही सीडी काढलाय की तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, कशावरून कळणार आहे तुम्हाला? सोपं आहे ना. आपली परपेंडिक्युलरची डेफिनेशन काय? आपण मेजर करणार ना तिथे की इथे जो फॉर्म होणारा अँगल आहे तो 90 डिग्री आहे की नाही. काय करणार तुम्ही, तुम्हाला जर परपेंडिक्युलर बायसेक्टर बघायचा असेल की सीडी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, तुम्ही काय करणार, फक्त इथे मेजर करणार की इथे काय अँगल तयार होतोय, 90 डिग्रीचा होतोय, म्हणजे हा काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. कळतंय का? राईट. इज, आताच मी सांगितलं तुम्हाला की लेंथ पीएम इज इक्वल टू लेंथ एसएम. त्यांनी क्वेश्चन विचारलाय पण ते राईट आहे, कारण की बायसेक्टर हा शब्द वापरलाय म्हणजे काय करणार आहे, तो पीएस ह्या लाईनला काय करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. फक्त परपेंडिक्युलर काढला असता तर तुम्ही परपेंडिक्युलर असंही, मला एक सांगा की परपेंडिक्युलर हा नेहमी काय इक्वल पार्ट मध्येच डिवाइड करतो का? आता समजा तुम्ही असा काढला, हा परपेंडिक्युलर नसणार आहे का? असणार आहे. हा, बरोबर. पण इथे काय विचारलंय त्यांनी, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हटलंय म्हणून तिथे आपण इक्वल पार्ट्स मध्ये म्हटलंय. बरोबर, इथे परपेंडिक्युलर असं काही नाही की परपेंडिक्युलर हा मिडललाच करतो, असं काही नाही. परपेंडिक्युलर आपण फक्त 90 डिग्री फॉर्म व्हायला पाहिजे, दोघांचं जे आहे तिथे काय 90 डिग्री फॉर्म व्हायला पाहिजे बस. ओके, कळतंय का? लेट अस लर्न द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता आपण एक ऍक्टिव्हिटी बघू. ड्रॉ एनी ट्रायंगल पी क्यू आर. एखादा ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करायचा आहे पी क्यू आर. यूज अ कंपास टू ड्रॉ द बायसेक्टर ऑफ ऑल. तुम्हाला माहिती आहे बायसेक्टर कसा ड्रॉ करतात, तुम्ही शिकला आहात 6th मध्ये 5th. बरोबर.
यूज कसा करता बरं सांगा, कोण सांगेल? म्हणजे बाकीच्यांनाही कळेल कसं करताय, ज्याला माहित नसेल त्याला. कोणाला माहितीये? काय नाही, चुकलं तर चुकलं, काय हरकत नाही, सांगा बरं. मी सांगू? सांग. जब किंवा कंपास ठेवून आर्क काढायचे आणि ते बरोबर. आर्क चे पॉइंट येतील ना ते हा पुढे. म्हणजे हे बघ, मी काढते तसं सांग. इथे काय घ्यायचा, इथे आर्क काढायचा, बरोबर. हा नंतर जे या पॉइंट आर्कच्या पॉइंट ठेवून पुढचा आर्क काढायचा हा. इथे काढायचा. हा आणि या मग पॉइंट ठेवून परत असा काढायचा, बरोबर. आणि हा. इथून स्ट्रेट लाईन, राईट. दिस 3 बायसेक्टर. मग काय काढायचे, तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी, की हे जे ट्रायंगल आहे पी क्यू आर, हा जो ट्रायंगल आहे, प्रत्येक अँगल मधून तुम्हाला बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे पी मधून, आर चा आणि क्यू चा बायसेक्टर म्हणजे काढणारे, म्हणजे तो काय करेल, इक्वल अँगल मध्ये डिवाइड करेल, बरोबर. तो काय करेल, ह्या अँगलला इक्वल याच्यात डिवाइड करेल. दिस 3 बायसेक्टर पास थ्रू द सेम पॉइंट. आता तुम्ही हाच बघा, तुम्हाला डॉट वाले दिसत आहेत का? हा जो बायसेक्टर आहे, आर मधून जो बायसेक्टर आहे, जो क्यू मधून काढलाय, तो काय होईल, एका पॉइंटला मीट करणार आहे ते, राईट. ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो, दॅट इज दे आर कॉन्क्युरंट. म्हणजे काय, की अँगल पी क्यू आर हे कॉन्क्युरंट आहे. त्याचा अर्थ काय असतो, की एका पॉइंटला मीट करतो, बरोबर. कळतंय का मी काय बोलते? These 3 बायसेक्टर पास थ्रू द सेम पॉइंट. एका सेम पॉइंटने जेव्हा ते बायसेक्ट होतात, म्हणजे पास होतात, तेव्हा त्यांना आपण कॉन्क्युरंट म्हणतो. काय म्हणतो, कॉन्क्युरंट. These 3 bisector pass through the same point, that is they are concurrent. Name the point of concurrence. I point दिलेला आहे. Note that the point of concurrence of the angle bisector of a triangle is in the interior of the triangle. त्यांनी काय सांगितलंय, जे पास होत आहे, जे लाईन्स तुम्ही जे बायसेक्टर फॉर्म केलेला आहे, ते कुठं मीट होत आहे, कॉन्क्युरन्सचा पॉइंट इनसाइड द ट्रायंगल आहे, बरोबर. तुमचा जो कॉन्क्युरंटचा जो पॉइंट तयार झालेला आहे, तो कुठं झालाय तयार, ट्रायंगलच्या मध्ये झालेला आहे. बाहेर झालाय का, नाही. तो कुठं फॉर्म झालाय, मिडलला फॉर्म झाला, ट्रायंगलच्या मध्ये. मग हे काय सांगताय, की द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टी काय अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगलची, की ते एका पॉइंटला, सेम पॉइंटला मीट करतात, म्हणजेच ते काय आहेत, कॉन्क्युरंट आहेत. आणि जे पॉइंट, तो जो कॉन्क्युरन्सचा पॉइंट तयार होतो, तो कुठे तयार होतो, ट्रायंगलच्या मध्ये तयार होतो, इंटेरियरला तयार होतो. ओके. ड्रॉ परपेंडिक्युलर आय ए. आता तुम्हाला काय करायची पुढची प्रोसिजर, की आय ए हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा म्हणजे काय करायचं, इथे बायसेक्टर हा शब्द वापरलेला नाहीये. ओके. आता तुम्ही इकडे बघू शकतात, पी आणि आर, सी ने काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर काढला. मला सांगा, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे का? हा, येस ऑर नो? नो, बरोबर. ती सारखी नाहीये. त्यांनी परपेंडिक्युलर बायसेक्टर हा शब्द वापरलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय, की ड्रॉ परपेंडिक्युलर आय ए आय बी. आय ए म्हणजे आय ए, हा आय बी खाली, आणि आय सी. ओके. रिस्पेक्टिव्हली फ्रॉम आय ऑन टू द साइड्स ऑफ द ट्रायंगल पी क्यू, क्यू आर अँड पी आर. ओके. मेजर द लेंथ ऑफ दिस परपेंडिक्युलर्स. नोट दॅट आय इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी. जर तुम्ही हे जर मेजर केलं, तर तुम्हाला एक लक्षात येईल, की जो आय ए आहे, आय सी आहे, आय बी यांची लेंथ काय आहे, सारखी आहे. काय आहे, सेम आहे. मेजर द लेंथ ऑफ दिस परपेंडिक्युलर्स, यू विल गेट द लेंथ ऑफ आय ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी. कळलं का?
कळलं का? आता काय सांगितलं ते कळलं? म्हणजे यांची लेंथ काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके, आपण आता हे नेक्स्ट पुढच्या लेक्चरला घेऊ. आता मला 8th स्टँडर्डचं घ्यायचंय, बरोबर? आतापर्यंत काही कळलं नाही असं झालंय का या प्रॉपर्टी मध्ये? काय केली प्रोसिजर कळली? वेदिका, कळलं नाही का तुला? नो, कळलं का? टीचर कळालं. ओके ओके, टीचर समजलं. हो हो चालेल. आता आपण 8th स्टँडर्डचं बघू. लास्टला आपण काय शिकलो होतं, पण आज आपल्याला फर्स्ट स्टार्टिंग पासून स्टार्ट करायचंय. मॅमने सांगितलं तसं की आपल्याला आज परत स्टार्टिंग पासून घ्यायचंय. आज किती स्टुडंट आलेत? 8चे आहेत का? किती आहेत? ओके, तर लास्ट टाइम आपण काय शिकलो होतो? रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स बघितले होते. स्टार्टिंगच केली होती नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर, रॅशनल नंबर्स. मी शॉर्ट मध्ये सांगते सगळं काय असतं ते. नॅचरल नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 1, 2, 3 up to dash dash. Okay, whole numbers are starting from 0 and so on. Integers are the collection of negative numbers and whole numbers. होल नंबर्स का म्हटलंय आपण? पॉझिटिव्ह नंबर्स पण बोलू शकतो, पण 0 पण इन्क्लूड आहे, बरोबर? म्हणून होल नंबर्स म्हणायचं की कलेक्शन ऑफ होल नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. रॅशनल नंबर्स काय असतात? ते पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असतात आणि ते बोथ पी बाय क्यू, एम बाय एन, काही म्हणा तुम्ही. पी बाय क्यू, क्यू इज नॉट इक्वल टू 0. आणि हे काय असतात? इंटिजर्स असतात. पी आणि क्यू काय असतात? इंटिजर्स. बघा खाली डेफिनेशन ऑलरेडी दिली त्यांनी. रॅशनल नंबर्स, द नंबर्स ऑफ द फॉर्म m by n are called rational numbers. Here m and n are the integers but n is not 0. Okay, we have also seen that there are infinite rational numbers between any two rational numbers. दोन रॅशनल नंबरच्या मध्ये अनेक आपल्याला रॅशनल नंबर्स भेटतील. ओके, इनफायनाइट रॅशनल नंबर्स असतात दोन रॅशनल नंबर्सच्या मध्ये. ओके, आपण मागच्या वेळेस बघितलं होतं हे how to show rational numbers on a number line. Let us see how to show 7/3, 2, -2/3 on a number line. ओके, कोण सांगेल का ही पहिली कोण सांगेल? मागच्या वेळेस होतं ना, ही नंबर लाईन कोण एक्सप्लेन करेल? होमवर्क पण दिला होता, बरोबर? येस दीपिका. Ma'am, there are positive numbers and negative numbers in this number line. After 0 there is 1 and 2, and the point before 1 is 2/3, and before 0 there, after 2 points there is -2.3 because this is negative side, and after zeros 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 points are there, and there is after 2 there is 7/3 in this number line. ओके, आता हे बघा, व्हेरी गुड. लेट अस सी हाऊ टू शो 7/3, 2, -2, 3 ऑन अ नंबर लाईन. हे बघा, तुम्ही काय करू शकतात, असं नाहीये की नंबर लाईन वर तुम्ही 4च घ्या, म्हणजे तुम्ही नंबर लाईन तुमच्या याच्याने फॉर्म करू शकतात. आता डिव्हिजन तुम्हाला कितीचं घ्यायचंय हे आपल्यावर डिपेंड आहे. ओके, आता 0 घेतलं, तुम्ही घेतला 1, कधी घ्यायचंय तुम्हाला, पण त्यानुसार हे जे डिव्हिजन असेल, ओके, त्याप्रमाणे ते डिव्हिजन होणार आहे. आता 0 घेतला तुम्ही, 2 पॉईंटचा घेतला, इथे 1, इथे काय येईल? 2, इथे 3, इथे त्यांनी 2 यांचं घेतलंय, इथे तुम्ही
एक मध्ये घेऊ शकतो, म्हणजे 3 यांचं घेतलंय, सॉरी 1 2 3चं डिव्हिजन घेतलंय, इथे 2चं डिव्हिजन घेतलंय, बरोबर. त्यानुसार पण हे पण चेंज होणार आहे. इथे काय येईल तुमचा, सांगा बरं. इथे 1 बाय काय येईल, 1 2 3 4 5 6. हा पॉइंट कोण सांगेल, काय येईल बरं इथे. 1च्या नंतर काय येईल, 1 2 3 3 बाय 2, 3 बाय 2 येईल, काय येईल 3 बाय 2. कळतंय का. इथे काय येईल 4 बाय 2 म्हणजेच काय असतो, 2 असतो. म्हणजे आपलं करेक्ट आहे, जे घेतलंय आपण ते काय आहे, करेक्ट आहे. 4 बाय 2 इथे काय येईल 5 बाय 2. इथे काय येईल 6 बाय 2 म्हणजेच काय आपला 6 बाय 2 काय असतो 3, राईट. कळतंय का. जे नवीन आहेत त्यांना कळतंय का, जे नवीन आले आहेत, मागच्या लेक्चरला नव्हते. हा, मागच्या लेक्चरला जे नव्हते ते त्यांना कळतंय का. तर आपण इथे काय केलं, नंबर लाईन ड्रॉ केली, 0 नंतर आपण काउंट करायचं. इथे 3चं डिव्हिजन घेतलंय, तर इथे काय येईल 1, इथे काय येईल 1 बाय 3 2 बाय 3. खालचं डिव्हिजन, डिनॉमिनेटरला डिव्हिजन घ्यायचे, आणि 0 नंतर जितके पॉईंट असतील ते काय असणार आहेत, न्यूमरेटरला असणार आहेत. म्हणजे 0 नंतर काय येणार आहे, हा 1 पॉईंट आहे म्हणजे 1 बाय 3. हा 2 बाय 3, हा काय असणार आहे 3 बाय 3 म्हणजेच 1, बरोबर. हा 4 बाय 3, 5 बाय 3, 6 बाय 3, काय येईल 2, 7 बाय 3, 8 बाय 3. ओके. we can show the number 2 on the number line. ओके, आपण दाखवू शकतो की नंबर 2 कुठे लाय करतोय नंबर लाईन वरती, बरोबर. 7 बाय 3 इज इक्वल टू 7 इंटू 1 बाय 3. आपण हे 7 बाय 3 कसं मागच्या वेळेस सांगितलं होतं, बरोबर. मी 7 बाय 3 कसं येईल, आता 2 प्लस हा 2 आहे, डिव्हिजन कितीचं आहे हे प्रत्येक डिव्हिजन 1 बाय 3 आहे. कळतंय का तुम्हाला. हा काय असणार आहे 1 बाय 3 मध्ये 1 बाय 3 ऍड केल्यानंतर हा 2 बाय 3 येईल, बरोबर. 0 पासून हा 2 बाय 3 आहे, पण प्रत्येक पार्टिशनला आपण काय म्हणतो 1 बाय 3. पण 0 पासून जेव्हा तुम्ही काउंट करतात, टोटल काउंट करतात, बरोबर. 0 पासून जेव्हा तुम्ही टोटल काउंट करतात तेव्हा तुम्ही म्हणतात, हे बघा इथं 2 आहे, 2 प्लस 1 बाय 3 इज व्हॉट, 7 बाय 3. हे कितीचं डिव्हिजन आहे, 1 बाय 3चं डिव्हिजन. परत 1 बाय 3 ऍड केला आपण, इथे काय येणार आहे 7 बाय 3. परत 1 बाय 3 ऍड केलं तर काय येईल, या पोझिशनला काय येईल 8 बाय 3. कळतंय का. येस ऑर नो, रिस्पॉन्स द्या. Yes, teacher. ओके. होमवर्क दिला होता, केला होता का कोणी केलाय. पण मलाच आता तो लक्षात नाही, मी काय क्वेश्चन काय दिला होता. हिमेश, हा बोल, बोल ना. हॅलो, आवाज येतोय का माझा, बोल हिमेश. कळलं नाही का काही. आपण हे बघितलं होतं, टू शो -2 by 3 ऑन द नंबर लाईन. फर्स्ट वी शो 2 by 3 ऑन इट. नंबर टू द लेफ्ट ऑफ 0 ऍट द सेम डिस्टन्स विल शो द नंबर -2 by 3. मी काय सांगितलं होतं की 0च्या राईट साईडला जो नंबर असेल, आता समजा तुम्ही 2 घेतलेला असेल तर -2 आणि 2चं 0 पासूनचं डिस्टन्स, 0 पासूनचं दोघांचं डिस्टन्स कसं असणार आहे, सेम असणार आहे. काय असणार आहे, सेम 0 पासून. ओके. आपण हे एक्झाम्पल्स बघितले होते. हा सेकंड क्वेश्चन पण पाहिला होता, राईट. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. जे आलेले नव्हते लास्ट लेक्चरला ते सांगा बरं.
काय असेल म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजतंय. कोण सांगेल बरं हे? ऑब्झर्व द नंबर लाईन. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी? पॉइंट बी कोणत्या नंबरने इंडिकेट करतोय? यस दीपिका, तू सांगतेस ग, बाकीचे कुठे गेले? बाकीच्यांनी सांगा बरं. सांग, तूच सांग. -10/4. व्हॉट? -10/4. राईट, व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट बघणार आहेत आज कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. आपण कंपॅरिझन बघणार आहेत रॅशनल नंबरचं कंपॅरिझन कसं करायचं. ओके, वी नो दॅट फॉर एनी पेअर ऑफ अ नंबर ऑन अ नंबर लाईन द नंबर टू द लेफ्ट, हे बघा, फॉर एनी पेअर ऑफ नंबर्स ऑन अ नंबर लाईन द नंबर टू द लेफ्ट इज स्मॉलर दॅन द अदर. आता इकडे बघा, ही नंबर लाईन आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे -1 आहे, -2 आहे. आपली जी नंबर लाईन आहे ती लेफ्ट टू राईट कशी होते? इन्क्रीज होते. काय होते ती? इन्क्रीज. ओके, लक्षात ठेवायचं, काय होते? इन्क्रीज होते. त्यांनी काय म्हटलंय? फॉर एनी पेअर ऑफ नंबर्स ऑन अ नंबर लाईन, एखादी पेअर धरली तुम्ही, ही पेअर घ्या, द नंबर टू द लेफ्ट इज स्मॉलर दॅन द अदर. म्हणजे जर हा लेफ्ट साइडचा जर तुम्ही नंबर घेतला तो काय? स्मॉलर. एवढं लक्षात ठेवा की -2 इज लेस दॅन -1. याच्यात कन्फ्युजन नाही करायचं. -3 is less than -2. -4 is less than -3, -2. -10 is less than -1. मायनस साइन, -10 is less than -1. कळतंय का? कसं बरं? मायनस आहे ना, निगेटिव्ह येते. आता जर आपण म्हटलं की आता मायनसची तुम्हाला एक सांगते एक्झाम्पल. तुम्ही कोणाकडून 10 रुपये घेतले. एका, आता समजा समीर एक नाव आहे, आपण घेऊ. समीरने 10 रुपये कोणाकडून तरी उधार घेतले. ओके, उधार घेतले. आणि सीमा घेऊ. सीमाने किती घेतले? 1 रुपया घेतला. मला सांगा बरं, कोणाला जास्त द्यावे लागतील परत? उधारी कोणावर जास्त आहे? यस दीपिका, कोणावर उधारी जास्त आहे? 10 rupees. राईट, 10 रुपीज. म्हणजे काय की मायनस, याचा अर्थ काय की 10 रुपये त्याला द्यावे लागणार आहे. त्याच्यानुसारच घ्यायचंय आपल्याला की निगेटिव्ह नंबर्स काय डिनोट करतात की जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर उधारीचं तसंच येते एक प्रकारचं. कळतंय ना निगेटिव्ह नंबर्स काय असतात. आता -11 घ्या, -10. एकाला 11 रुपये परत करायचे आणि एकाला काय करायचे? 10 रुपये परत करायचे. याला जास्त करायचे, बरोबर? मायनस मध्ये येतो. कशामध्ये येतो? मायनस मध्ये चालू आहे त्याचं. कर्ज आहे त्याच्यावर, कर्ज असं समजा. मायनस मध्ये चालू, तो निगेटिव्ह मध्ये जातोय. ओके, कळतंय ना माझं एक्झाम्पल? कळतंय? आपण निगेटिव्ह नंबर्सला का असं करतो की 11 इज लेस दॅन -10. ओके, कळलं का एक्झाम्पल? बाकीच्यांना दीपिकाच सांगते, बाकीचे कुठे आहेत? कळतंय का बाकीच्यांना पण? ओके, तर नंबर लाईन आपली लेफ्ट टू राईट काय होते? इन्क्रीज होते. ओके, also if the numerator and denominator of a rational number is multiplied by any non-zero number then the value of rational number does not change. आता काय म्हटलंय त्यांनी? जर आपण एका न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक सेम नंबरने जर मल्टिप्लाय केलं, आता समजा 2/4 आहे, तुम्ही याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि खाली पण 2 ने मल्टिप्लाय केलं, तर तुमची जी व्हॅल्यू आहे म्हणजे जर हे जो रेशनल नंबर आहे तो चेंज नाही होणार आहे तुमचा. 2 × 2 4/8. 4/8 हा परत तुम्ही कॅन्सल केला. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1/2 इज इक्वल टू 1/2. कळतंय का? तुम्ही कोणत्याही नंबरला, सेम नंबरला जर डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये दोघांना एका सेम नंबरने मल्टिप्लाय जर केलं तर त्या व्हॅल्यू ची जी असेल ती काय होणार आहे? काहीच डिफरन्स येणार नाही त्याच्यात.
आता मी 2/4 घेतलं होतं तुम्हाला एक्झाम्पल. आता तो काय झाला होता आपला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं 4/8 झालं बरोबर. मग आपण जर याला समजा परत रिड्यूस केलं, हा काय येणार आहे 0.5 आणि हा पण 0.5 येणार आहे. 4/8 पण काय येणार आहे 0.5 बरोबर. कळतंय का मी काय सांगितलं आता? येस. नॉन झिरो नंबर म्हणजे का नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय करायचं. झिरोने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं? कोण सांगेल काय होईल? नॉन झिरो का बरं वापरले आपण तिथे? आपल्याला नॉन झिरो, झिरोने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं? झिरोच येतं बरोबर. मग आपण काय करायचंय a अपॉन b त्यांनी कसं दाखवलं इट रिमेन्स द सेम. द व्हॅल्यू ऑफ रॅशनल नंबर डज नॉट चेंज. त्याची व्हॅल्यू काय होते चेंज नाही होत. इट रिमेन्स द सेम. दॅट इज a अपॉन b इज इक्वल टू एखादा k हा एखादा नंबर घेतलाय नॉन झिरो नंबर घेतलाय ka इंटू अपॉन k b. k इज नॉट इक्वल टू 0. आता एक्झाम्पल 1 बघू आपण. कंपेअर द नंबर 5/4 and 2/3. राईट युजिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ लेस दॅन ग्रेटर दॅन ओके और इक्वल टू. आता एवढं लक्षात ठेवा ज्याच्याकडे आपण म्हणजे आता समजा ज्या आता हा सिम्बॉल कशाचा आहे ग्रेटर दॅनचा आहे बरोबर. म्हणजे ज्याच्याकडे हा फेस असतो बरोबर याचा अँगलचा फेस असतो तो काय असतो ग्रेटर असतो राईट. जर तुम्ही असं काढला इकडचा लेस असणार आहे आणि इकडचा काय असणार आहे ग्रेटर असणार आहे बरोबर. अँगलचा फेस ज्याच्याकडे असतो तो काय असतो ग्रेटर असतो राईट. आता 5/4 आणि 2/3 ला तुम्हाला कम्पेअर करायचे तर काय करावं लागेल आधी तुम्हाला यांचा बेस म्हणजे त्यांचा डिनॉमिनेटर काय करावं लागेल सेम करावं लागेल तर तुम्हाला कंपॅरिझन करता येईल बरोबर. 5/4 इज इक्वल टू व्हॉट 5 इंटू 3 आणि आता समजा 3 4 आणि 3 च्या टेबल मध्ये असा कोणता नंबर आहे जो सेम आहे 12 आहे बरोबर 12. मग आपण काय केलं इथे 5 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 4 ला पण 3 ने मल्टिप्लाय केलं 5 3 जा 15 4 3 जा 12 आणि 2/3 ला काय केलं त्याला पण आपण अशा नंबरने मल्टिप्लाय केलं वरती आणि खाली की त्याचा डिनॉमिनेटर काय यायला पाहिजे 12. दोघांचा डिनॉमिनेटर काय यायला पाहिजे सेम यायला पाहिजे. कळतंय का 15/12 आणि 8/12. आता 15/12 आणि 8/12 आणि तुम्ही हे मागच्या प्रिव्हियस इयर्स मध्ये शिकला असणार मागच्या स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही शिकला असणार की जर तुमचा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर तुम्ही फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू बघता कोणती ग्रेटर आहे बरोबर. मग आता 15 आणि 8 मध्ये कोणती ग्रेटर आहे 15 ग्रेटर आहे म्हणजे आपला अँगल कशाकडे असेल 15 कडे असेल. म्हणजे 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12 दॅट मीन्स व्हॉट 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. कळलंय का इथे. आधी जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल दोन रॅशनल नंबरचं तर कसं करणार आधी त्या दोन रॅशनल नंबरचे बेस म्हणजे डिनॉमिनेटर तुम्ही आधी इक्वल करायचे. इक्वल केल्यानंतर आपण फक्त न्यूमरेटर बघायचे की कोणता ग्रेटर आहे. आता 15 आणि 8 मध्ये 15 ग्रेटर आहे म्हणून 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12 दॅट मीन्स 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. कळलं का. ओके. कंपेअर द रॅशनल नंबर्स -7/9 अँड 4/5. आता इथे आपल्याला -7/9 आणि 4/5 कम्पेअर करायचे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये इथं तुम्हाला एवढं करायची गरजच पडणार नाही. कळतंय का. एवढं तुम्हाला निगेटिव्ह नंबर आता तो निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह मध्ये कोणता मोठा असणार आहे बरं पॉझिटिव्ह वालाच मोठा असणार आहे बरोबर. अ नेगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर काय असणार आहे पॉझिटिव्ह नंबर पेक्षा कमीच असणार आहे ना. तर ह्या केसमध्ये आपण काय करायचंय -7/9 इज लेस दॅन 4/5. आता इथे म्हटलंय 2 इज लेस दॅन सॉरी आता एक्झाम्पल देते मी -1 आणि -15 आणि 8. सांगा बरं कोणता मोठा आहे आणि कोणता लहान आहे. It is निगेटिव्ह bigger and 15 is small. बरोबर 15
असं अजून एक एक्झाम्पल आहे -2/3 आणि 8/9, तरी हाच ग्रेटर असणार आहे, हा निगेटिव्ह आहे, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करायची काहीही गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट करता येईल. डायरेक्ट बघितल्यावर ऑब्झर्वेशनने तुम्हाला कळणार की कोणता मोठा आहे, बरोबर. टू कम्पेअर द टू नेगेटिव्ह नंबर्स, लेट अस व्हेरीफाय दॅट इफ a and b आर पॉझिटिव्ह नंबर सच दॅट a इज लेस दॅन b, देन -a इज ग्रेटर दॅन -b. आता समजा 2 इज लेस दॅन 3 केलं, बट -2 इज ग्रेटर दॅन -3, बरोबर. -2 ग्रेटरच असणार आहे -3 पेक्षा, मी तुम्हाला आता मागेच सांगितलं निगेटिव्ह नंबर्सच्या याच्यात. 5/4 is less than 7/4, but -5/4 is greater than -7/4. त्यांनी काय सांगितलं की पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये जो आपला पॅटर्न असतो तोच असतो की 3 is greater than 2, बट निगेटिव्ह नंबर्स मध्ये काय होणार आहे, -2 is greater than -3. ओके. कम्पेअर द नंबर्स -7/3 and -5/2. आता इथे तुम्हाला थोडस प्रॉब्लेम येईल, इथे डायरेक्ट नाही करता येणार -7/3 आणि -5/2. तुम्ही असं नाही म्हणू शकणार की हा नंबर मोठा आहे, कारण डिनॉमिनेटर त्यांचे सेम नाहीये. तुम्ही कसं काय सांगू शकणार की ते सेम आहेत. आता समजा -7 आणि -5 घेतला, आता आपण न्यूमरेटरच घेऊ, त्याच्या खाली काय असतं तुम्हाला माहिती ना, की ज्याला खाली डिनॉमिनेटर नसतो तिथे आपण 1 घेतो, राईट. म्हणजे हे सेमच झाले ना, डिनॉमिनेटर सेम झाले, म्हणून आपण यांचं कंपॅरिझन करू शकलो. जोपर्यंत रॅशनल नंबरचे डिनॉमिनेटर सेम नसतील तोपर्यंत आपण नाही करू शकत कंपॅरिझन. ह्या केसमध्ये काय होतं, एक निगेटिव्ह होता एक पॉझिटिव्ह होता, म्हणून आपल्याला करता आलं. इथे दोघं निगेटिव्ह आहेत आणि वरून त्यांचे डिनॉमिनेटर सुद्धा सेम नाहीयेत, म्हणून आपल्याला जी पहिली प्रोसिजर आहे तीच करावी लागणार आहे, जी आपण पहिली केली होती, डिनॉमिनेटर इक्वल करायचे. कळतंय का मी काय बोलते, कळतंय का? येस, ओके. तर ह्या केसमध्ये आपल्याला परत तीच मेथड यूज करावी लागणार आहे. -7/3 आणि -5/2. असा कोणता नंबर आहे की दोघांचा सेम असेल, 3 च्या टेबलमध्ये 6 येतो, 2 च्या टेबलमध्ये 6 येतो, म्हणजे तुम्ही काय करणार आहे, 7/3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. आणि एवढं लक्षात ठेवायचं की खाली जर तुम्हाला इक्वल करायचं असेल पण वरती पण तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. जर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटरला पण सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. 3 into 2, आता -5 आहे, इथे हा वेगळा नंबर आहे, असं नाही की इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 2 नेच करायचं, तसं काही नाहीये. ओके. दोघं वेगळे रॅशनल नंबर्स आहेत, कळतंय ना. नाही तर तसं कन्फ्युजन नाही करायचं की इथे 2 ने मल्टिप्लाय केलंय तर इथं पण 2 नेच करायचंय, तसं काही नाही. हा वेगळा रॅशनल नंबर आहे, हा वेगळा आहे. इथे काय करायचं, 2 into 3, इथे -5 into 3, -15/6. आवाज येतोय ना माझा? हॅलो, आवाज येतोय? ओके. तर इथे काय करायचं, 2 3 जा 6, -15, 7 2 जा 14 आणि 3 2 जा 6. ओके. -14/6 आणि -15/6. आता याच्यात सांगा बरं काय होणार आहे. -14/6 इज लेस और ग्रेटर देन -15/6. आता डिनॉमिनेटरला इग्नोर करायचं, कारण की आता तुम्ही डिनॉमिनेटर सेम केला आहे. काय केला आहे, सेम. आता तुमचं सगळं फोकस कोणाकडे असणार आहे, न्यूमरेटर कडे असणार. सांगा बरं आता, विच इज ग्रेटर. -14 is greater. Very good. -14 is greater. That means what? -7/3 is greater than -5/2. आता समजा तर तुम्ही डिनॉमिनेटर सेम केला नसता आणि तुम्ही जर तीच कन्सेप्ट धरली असती की मायनस मध्ये हा, तुम्ही याच्याकडे बघून आणि याच्याकडे बघून तुम्ही 5 ला ग्रेटर म्हणून दिलं असतं -5 ला, बरोबर. तसं नसतं, आधी डिनॉमिनेटरला सेम करायचं आणि मग पुढचं करायचं. कळलं? 3/5 and 6/10 are rational numbers. Compare them. आता तसंच करायचं कंपॅरिझन, डिनॉमिनेटर दोघांचे सेम करायचे. आता इथे बघा,
6 इथे 10 ला करायची काही गरज नाही. तुम्ही काय करू शकतात, 5 ला 10 करू शकतात. काही आता या आधीच्या केसेस मध्ये कसं होतं की 2 ला आपण 3 नाही करू शकत. 2 च्या टेबलमध्ये 3 येत नाही म्हणून आपण काहीच नाही केलं. आपण 3 आणि 2 असा बघितला की दोघांच्या टेबलमध्ये कोणता सेम नंबर येतो, बरोबर. पण इथे काय झालंय, 10 आणि 5 च्या केसमध्ये 5 ला आपण 10 करू शकतो, बरोबर. मग 5 ला 10 करण्यासाठी आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 5 2 जा 10 आणि 3 2 जा 6. 6/10. 6/10 आणि हा काय झालाय, हा पण 6/10. हा काय झाला तुमचा 6/10. 6/10 ह्या केसमध्ये काय झालं, इक्वल झाले. 3/5 इज इक्वल टू 6/10. कळतंय. आपण आतापर्यंत लेस दॅन बघितलं, ग्रेटर दॅन बघितलं. आता ह्या केसमध्ये काय, दोघं काय सेम आहेत. ओके, कळलं का. द फॉलोइंग रूल्स, आता खालचे रूल्स तुम्हाला सांगते काय ते रूल्स मध्ये. द फॉलोइंग रूल्स आर युजफुल टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स. हे जे रूल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, आपण बघणार आहेत आता. इफ ए अपॉन बी अँड सी अपॉन डी आर रॅशनल नंबर्स सच दॅट बी अँड डी आर पॉझिटिव्ह. आता हे दोन असे रॅशनल नंबर्स आहेत की हे काय, बी आणि डी काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. काय आहेत, पॉझिटिव्ह. तर त्याच्यामधली फर्स्ट केस काय आहे, जर आपण ए इंटू डी आणि जर ए इंटू डी आणि बी इंटू सी केलं आणि ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी आलं, कळतंय का. बी आणि डी काय आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता ए अपॉन बी आणि सी अपॉन डी. 2 into 4, 2 4 is 8. Into 4 less than 5 into 2. आता इथे बघा, तुमचा 2 काय आहे, ए आहे. ए काय आहे 2, तुमचा बी आहे 5 आणि सी आहे 2. 2 नाही घेणार आपण, दुसरं घेऊ एक नंबर, 3 घेऊ. चला 3 घेतला आपण. तुमचा सी काय आहे 3, सी 3 आणि डी 4. आता ए बी सी डी लिहिले मी. आता इथे बघा, ए काय 2, 2/5. सी काय तुमचा 3/डी. डी काय तुमचा 4. आता याला कम्पेअर करायचंय तुम्हाला, इकडे लक्ष द्या बरं का. 2/5 आणि 3/4 ला कम्पेअर करायचं की कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे. मग त्याचे कसं करायचं, आता पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी काय सांगितलं, बी अँड डी आर पॉझिटिव्ह. आता आपले पॉझिटिव्ह आहेत 5 आणि 4 पॉझिटिव्ह आहेत. मग काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्यांनी काय केलं, ए इंटू डी केलं, म्हणजे ए इंटू डी मीन्स 2 into 4. असं 2 into 4 केलं आणि 3 into 5 केलं. 2 4 जा 8, 5 3 जा 15. 8 इज लेस दॅन 15. 8 जर लेस दॅन 15 असेल तर आपण काय म्हणू शकतो की ए बाय बी इज लेस दॅन सी बाय डी. इन दिस केस 2/5 इज लेस दॅन 3/4. कळतंय. आता आपण पहिले काय करायचो, आधी आपण इक्वल करायचो डिनॉमिनेटर. तर ही एक मेथड आहे की तुम्हाला सोपी मेथड आहे, बरोबर. तुम्ही काय करायचं, तुम्ही बघू शकतात लगेच की आता समजा हा आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं, हे एक्झाम्पल घेऊ आपण. 5/4 आणि 2/3. 5 into 3 15. 4 2 जा 8. ए इंटू बी आणि सी इंटू डी. 2 4 8. ह्या केस मध्ये काय झालं, तुमचा 15 ग्रेटर आहे, म्हणजे 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. सिंपल मेथड. तुम्ही इथे इक्वल करतात, मग तुम्हाला कंपॅरिझन करावं लागतं. तर ही मेथड सोपी आहे ना. 5 into 3 आणि 2 into 4. जी आता इकडचा मोठा आहे म्हणजे काय, 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. कळतंय का, कळतंय का.
मी काय सांगितलं ते? येस, नो, ओके. सेकंड केस मध्ये काय की जर दोघं इक्वल असतील, म्हणजे तुमचं जो रॅशनल नंबरचा जो आहे, तुमचा जो रॅशनल नंबर आहे तो पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे. जर a इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी असेल तर a बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. जर a इंटू डी इज ग्रेटर दॅन b इंटू सी असेल तर a बाय बी इज ग्रेटर दॅन सी बाय डी. ओके, कळलं? हे तिघी प्रॉपर्टी कळल्या? हे रूल्स आहेत, कळले का? युजफुल रूल्स आहेत ते, सिंपल आहेत, तुम्हाला पटकन करता येईल. ओके, so our today's lecture is over. You can leave the meeting. Okay, bye. कळलं नाही कोणाला असं काही आहे का? सर्व कळले? काही डाऊट? ओके, okay, now you can leave the meeting. Bye. Bye, teacher. Bye. Bye, teacher. Bye everyone. Bye, teacher.